मला त्यावेळी कदाचित वाटलं नसेल की मी जाऊन चर्चा करावी म्हणून मला पाठवलं नसेल. मंत्रिमंडळाची समिती होती, मंत्री फक्त गेले होते, मी मंत्री नव्हतो, मी आमदार आहे, त्याच्यामुळे मला पाठवलं नसेल. परंतु मला असं वाटतं की आता मी जे गेलो, मी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये पण जर गेलो असेल तरी जर सरकारला वाटत असेल की मी जायला पाहिजे तर निश्चितपणे हा धनुष्यबाण मी पेलायला तयार आहे. तुम्ही फार मोठा धनुष्य पेलवता. एक महाराष्ट्रातनं एक आम्ही एक शब्द गेले काही दिवसात ऐकलेला आहे खूप चांगला, की संकटमोचक असा एक शब्द. तर सध्या प्रसाद लाड हे नवे संकटमोचक आहेत. नाही, ते गिरीश भाऊच आहेत, त्यांनाच राहू द्यायचं. पण इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं, किंवा तुम्हाला आता तुम्ही म्हणता की पाठवलं नाही मी जातोय, पण अशा महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही जाताय, तोडगा काढू पाहताय तुम्ही, तेव्हा संकटमोचकच म्हणावं लागेल ना प्रसाद लाड यांना. नाही बघा, संकटमोचक हा खूप मोठा शब्द आहे, कारण तो महावीर हनुमानाचा शब्द आहे. त्याच्यामुळे मी काय संकटमोचक स्वतःला म्हणणार नाही. परंतु राज्याच्या एखाद्या हितामध्ये माझा जर खारीचा वाटा पडत असेल आणि एखाद्या माझ्या शिष्टाईने एखादा प्रश्न जर सुटणार असेल तर निश्चितपणे मला तो करायला आवडेल. पण याच्यामधून तुम्हाला काय करायचं नक्की, म्हणजे मी अगदी स्पष्टपणे विचारतो, तुम्हाला जरांगेंना आंदोलनापासून थांबवायचं आहे, त्यांच्या मागण्या वगैरे आहेत, हा विषय आहे आणि त्याच्यासाठी वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर होतील असल्या गोष्टी. जरांगेंच्या आंदोलनापासून तुम्ही त्यांना थांबवू पाहताय की बाजू मांडू पाहताय कोणाची? बघा, मी काल देखील लाईव्ह टी व्हीवरती बोललो, आपलाही चॅनल लाईव्ह टी व्हीवर तिकडे 2-2.5 तास होता. मी त्यांना विनंती केली की दादा आपण आंदोलन करू नये, आपल्या ज्या मागण्या आहेत मला काही काळ द्यावा, तुमच्या मागण्या आम्ही ज्या राहिलेल्या मागण्या आहेत, अडलेल्या मागण्या आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्याच्यावरती आम्ही तुमच्याशी चर्चा करू. चर्चा करण्याचे अधिकार कमलेशी माझ्याकडे नाही आहेत, कारण मी उपसमितीत नाही, उपसमितीचा अध्यक्ष नाही. उपसमितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून निश्चितपणे त्यांना तुमच्याकडे तोडगा घेऊन पाठवू. आणि जर उपसमिती मला घेऊन गेली तर निश्चितपणे मी त्यांच्याबरोबर जाईन, मला आवडेल परत जायला. कारण महाराष्ट्राची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर विदर्भातल्या मराठ्यांची परिस्थिती वेगळी आहे, बिलकुल. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांची परिस्थिती वेगळी आहे, कोकणातल्या मराठ्यांची परिस्थिती वेगळी आहे, उत्तर महाराष्ट्रातले वेगळी आणि मराठवाड्यातले वेगळी. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा बऱ्यापैकी एकमेकाला कनेक्ट असल्यामुळे काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा भाग देखील त्या झळीला पोचला. 150 वर्ष निजामांच्या राजवटीमध्ये या मराठा समाजावरती फार मोठा मराठवाड्यामध्ये अन्याय झाला. मुलांच्या मनामध्ये ती दगदग आहे. मुलांना असं वाटते की आम्हाला शिक्षण नाही म्हणून आम्हाला नोकरी नाही म्हणून आमचं लग्न होत नाही, आमच्याकडे जमीन नाही, आमच्याकडे शेती नाही, अनेक प्रश्न त्यांचे आहेत. आणि हे मी सभागृहात बोललो आहे, माझं भाषण आहे की मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र काय. ज्या वेळेला आजपासून 200 वर्षापूर्वी आम्ही मराठा समाजाचा माणूस ज्या वेळेला छत्रपतींच्या काळापासून जर आम्ही बघायला गेलो तर आम्ही 500 एकर जमिनींचे मालक होतो, सावकार होतो, पाटील होतो. आणि मग त्याच्यामध्ये एका कुटुंबाची 5 कुटुंबं झाली, 5 कुटुंबाची मग त्या जमिनी वाटल्या गेल्या. 500 एकरची जमीन 100 एकरवर आली, परत 5 कुटुंबं झाली, 100ची पुन्हा 20वर आली, परत 5-7 कुटुंबं झाली, ती 20ची आली 4वर. आज परिस्थिती अशी आहे की आज परिस्थितीमध्ये मराठा समाजांच्या लोकांकडे, काही धनदानग्या लोकांकडे जमिनी आहेत, जे सावकार आहेत, शेतकरी आहेत, जे साखर कारखानदार आहेत, मोठे आहेत, त्यांच्याकडे जमिनी आहेत, पण सर्वसामान्य माणसाकडे 1 गुंठा जमीन नाही. काय ना, म्हणजे आपण या विद्यात खरं मला जायचं नव्हतं, पण तुम्ही मुद्दा उपस्थित करतात. पण जेव्हा याला विरोध केला जातो, विशेष करून ओबीसी संघटनांकडून किंवा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही नेत्यांकडून, त्यांनी हाच मुद्दा मांडला जातो की आरक्षण ही काय गरिबी हटावची योजना नाही, असं नेहमी सांगितलं जातं की आरक्षण हे गरिबी हटावसाठी केलेलं नाही, ते सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून केलेलं आहे. ते भूमिका म्हणलेत, पण ठीक आहे, आता त्याच्यावरती आंदोलन आहे, त्या नेत्यांच्या भूमिकेवरती मला जायचं नाही. पण आज तुम्ही भूमिका मांडतात, मग मनोज जरांगे पाटील हीच भूमिका मांडत होते ना. मी तेच म्हटलं मगाशी की इतकी कटुता मधल्या काळामध्ये आली, पण ती रिजिडिटी होती, चूक होती असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यामध्ये आपण जर पूर्ण इतिहास बघितला तर विलासरावांच्या काळात एकदा आरक्षण दिलं गेलं, त्याला कोर्टाने स्थगिती दिली, त्याच्यानंतर त्यांनी समिती स्थापन करून त्याचा राष्ट्रीय जो आयोग आहे, अल्पसंख्याक आयोग, मागासवर्गीयांकडनं त्याचा आढावा घ्यायला सांगितला. तो आढावा झाल्यानंतर राणेसाहेबांची समिती झाली, राणेसाहेबांच्या समितीमध्ये निर्णय झाला. परत त्याच्यानंतर राणेसाहेबांच्या समितीनंतर सरकार बदललं. मग 99 पासून 2014 पर्यंत शरद पवार साहेबांचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. मग राणे समितीच्या अहवालाची इम्प्लिमेंटेशन त्यांनी का नाही केली? मग पुन्हा एकदा ज्या वेळेला तुम्ही पहा, पवार साहेबांचं सरकार गेलं की आंदोलनं होतात, आणि मग देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर पुन्हा आंदोलन झालं, आणि त्या आंदोलनावर साहेबांनी पॉझिटिव्ह घेतलं ना. त्याने आरक्षणासाठी हे जरा अजून एक्सप्लेन करा ना, की सरकार गेलं की आंदोलनं येतात, म्हणजे ते आंदोलन कोणतरी करवतं.
आंदोलन करवतच होते ना, मग तुम्ही सत्तेत मनोज- असताना का नाही करत होतात? मग मनोज जरांगेंचं आंदोलन नाही, केलं मनोज होतं? जरांगे तर फार 2016 नंतर पुढे आले. हम्म. हा इतिहास 1981 पासूनचा आहे. अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा स्वतःचं बलिदान दिलं तेव्हापासूनचा इतिहास आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिलं तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? काढा शोधून, मराठा समाजाचे होते. त्याच्यानंतर अनेक लोकांचे बलिदान झाली. या आंदोलनात 57-58 लोक बलिदान गेले. तोच तर त्याच्यामुळे जरांगेंचा आक्षेप आहे ना, जरांगेंचा तोच आक्षेप आहे. काल तुमच्यासोबत बोलले देखील की आमच्या आया बहिणींवरती इथे काट्या चालल्या, गोळ्या चालल्या, तो असं त्यांचा आक्षेप आहे मुळात इथे तुम्ही जे म्हणताय तो. नाही, त्याच्यामध्ये जे बलिदान गेले त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न होता. काही लोकांना नोकऱ्या दिल्या ज्या एस टी महामंडळात दिल्या, ज्या त्यांना नको आहेत, त्यांना MIDC किंवा MSEBमध्ये पाहिजे. उदय सामंतनी ते देखील त्यांना सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये लवकरच GR काढू. त्याच्या बाबतीत देखील मी उद्या बोलीन. माझं म्हणणं कमलेशजी एवढंच आहे की जे ते मागतायत ते आपल्या मागणीच्या पलीकडे मागतायत का? तर नाही मागत आहेत. आपण त्यांना जे मागणी त्यांनी केली आहे ती आपण देणार आहोत. ती जर देणार आहोत आणि ती जर देताना आम्ही कुठेतरी थांबलोय, आम्हाला कुठेतरी बाधा आहे, तर ती जाऊन सांगितली पाहिजे, जाहीरपणे सांगितली पाहिजे ना. बिलकुल नाही. तुम्ही मी हेच सांगत होतो मगाशी की ती कटुता जी आहे ना ती इतकी वाढली की तुम्ही सुद्धा काल जेव्हा चर्चेला जात होतात तर तुम्ही काल तिथे चर्चेला जाण्याआधी तुम्हाला फोन येतो, तुम्ही म्हणतात की धमकी आली, मारण्याची धमकी आली, शिवीगाळ केली. ही कटुता अजूनही आहे असं माझं म्हणणं की या सगळ्यामुळे चर्चेला उशीर झाला म्हणून तुम्हाला मगाशी विचारलं. समाजामध्ये काही लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये द्वेष असतो, राग असतो. काही चांगलं होत असेल तर ते करायचं नसतं. काही लोकांना असं वाटतं की त्यावेळेला मनोज दादा म्हणून मी हमरी तुमरीची भाषा केली आणि आता मी त्यांच्याशी चर्चेला चाललो, तर तुम्ही कुठल्या म्हणजे कॅपॅसिटीमध्ये चर्चेला येत आहेत? तर मी परत सांगतो, मी माझ्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये त्यांच्या आमंत्रणावरती गेलो. त्यांना कुठेतरी विश्वास वाटला हे त्यांनी काल टीव्हीवर सांगितलं की प्रसाद लाडच्या शब्दामध्ये आम्हाला विश्वास वाटला म्हणून आम्ही त्याच्या खांद्यावर मान टाकली आणि म्हणून मी गेलो. त्या ज्या काही 2 मुलांनी काल मला धमकी दिली ते माझ्या हॉटेलच्या आवारात शिरले, त्यांना पोलिसांनी पकडलं, त्यांना अटक झाली. ते दोघेही मराठा समाजाचे आंदोलक होते, मराठा समाजाचे कार्यकर्ते होते. पोलिसांनी पकडल्यानंतर बाकायदा जेव्हा मला एका कॅटेगरीची सिक्युरिटी आहे त्यांनी मला धमकी दिली, फोनवरती रेकॉर्ड झाली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणं वाजवी होतं. परंतु मी पोलीस आयुक्तांना सांगितलं की ती मुलं कदाचित भरकटलेली आहेत, त्यांना जे काय करायचं ते त्यांना समजत नाही आणि रात्रीच्या वेळी त्यांनी 11 वाजता फोन केला, त्याच्यामुळे अजून काहीतरी वेगळं पण असू शकतं. मी रात्री त्यांना काल निघत असताना त्यांना सोडून द्या म्हणून मी आदेश दिले. म्हटलं मला कुठलीही त्यांच्या विरोधात तक्रार करायची, कारण माझा द्वेषच नाही ना. पण समजा एक आता जर तर विचारू पण समजा हेच 6 महिन्यांपूर्वी घडलं असतं, गेल्या वर्षी घडलं असतं, तर प्रसाद लाडांची हीच भूमिका राहिली असते का? निश्चितपणे चर्चेला बोलवलं असतं तर मी नाही नाही नाही, तसे तुम्हाला धमकी आली, शिवीगाळ झाली, अनेक लोकांना मी सोडले साहेब. त्याच्या मला आधी- तुम्हाला माहिती आहे का, एवढी कटुता होती तुम्ही मी मनोज मगाशी दादाला तुमचं- ज्या वेळेला मनोज दादा बरोबर मी भांडलोय, जरांगे पाटलांबरोबर मी जेव्हा भांडलोय, मला रोज 500 शिवाय यायच्या ना, घाणेरड्या शिवाय यायच्या, 500 शिवाय यायच्या. पण त्यावेळेला माझी भूमिका देखील ती होती, जैसे को तैसा बिला तो क्या मजा आया. त्यांनी कॉल सेंटरवरनं शिव्या दिल्या, माझीही पोरं शिव्या देत होती. काय होतं की तुम्ही जशाच तसं उत्तर देत राहिलात तर ते मग भांडणाकडे जातं. पण त्यावेळेला मला चर्चेचा अधिकार नव्हता, मला चर्चेला कोणी पाठवलं नव्हतं, आताही अधिकार दिलेला नाहीये. पण मी चर्चा करून आलोय तर मी भूमिका घेऊन जाईन. उपसमितीने माझं ऐकावं न ऐकावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण कसं आहे, तुम्ही कालपर्यंत जे बोलत होता तुमच्या म्हणजे जेव्हा मनोज जरांगेंचं स्टेटमेंट येतं त्या मनोज जरांगेंच्या स्टेटमेंटला काउंटर करणारे जे चेहरे होते त्या तुम्ही एक होतात. आणखी एक ज्येष्ठ वकील आहेत सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते, तेही भूमिका, पण त्यांनी काल तुमच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांचं एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जाऊन चर्चा करण्याचे तुम्ही त्यांना अजून जास्त तुम्ही त्यांना हवा देऊन आला.